कमेंट खूप येते की तुम्ही दोघं खऱ्या लाईफमध्ये एकत्र या. आणि ही कमेंट ना मला अशी म्हणजे चांगली पण वाटते आणि वाईट पण नाही वाटत. मी वाईट बोलू नाही शकत नाही. मग जुई मला बोलेल की असं कसं बोल. मला खूप आवडेल की मी कोणाला इन्व्हाइट करून त्यांना स्वतः कुक करून, पण त्याच्या आधी तेवढा विश्वास पाहिजे त्या व्यक्तीचा माझ्यावर. लाईफस्टाईल प्रेझेन्स वॉच इन माय लंचच्या आजच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खास व्यक्ती आपल्या फ्रेममध्ये बसला आहे, म्हणजे सगळ्यांचा लाडका गौतम. बरं, जुईच्या एपिसोडनंतर सगळ्यांनी कमेंट केले होते की आता आम्हाला गौतमचा लंच बघायचा आहे. गौतम कसा काय इतका फिट राहू शकतो, म्हणजे काय खाऊन इतका फिट राहतो, त्याचा राज आपण बघूया. पण हाय गौतम, खूप स्वागत. हॅलो हॅलो. आणि तू कशी आहेस? म्हणजे ते आपण बऱ्याच वर्षांनी भेटतोय ना, म्हणजे आपला हल्ली हो नाही, अजिबात नाही. मला वाटतं वीकला तर नाहीच होते. नाही, गेल्या वर्षी आय गेस आपण लास्ट वीकला भेटलो होतो. पण हो, म्हणजे आपण आता फॅमिलीच झालो असं. हो सर, झालं. त्यांनी ऑलरेडी सगळं टिफिनमधनं काढलं आहे. काय आणलं आहेस आज लंचमध्ये? आणि मी खास तुझ्यासोबत लंच करणार आहे. प्लीज 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 प्लीज, मला खूप आवडेल. आणि लंचमध्ये आज सो माझं थोडं डाएट सुरू आहे. जसं मी गेल्या वेळी म्हणालो की राजदादाचं इन्स्पिरेशन घेऊन मी डाएट सुरू केलं आहे. सो मी आज राजमा राईस आणला आहे आणि प्रोटीन अँड कार्ब्स, आणि खूपच मेस्सी ठेवलं आहे मी सगळं. सो प्लीज मला माफ करा. असं मस्त गार्निश वगैरे करून काहीच नाही आहे. सो हां, ही दाल राईस आहे आणि राजमा आहे आणि बाकी थोडंसं सॅलड आहे. फर्स्ट बाईट घेऊया. मी आणली आहे शिमला मिरचीची भाजी. इफ यू लाईक तर प्लीज हॅव इट. घे घे. मग चालेल. संजित, तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. जर तू हो बोलली असेल तरी ते सेमच उत्तर दे. माझं उत्तर रेडी होतं, बाकी काय. मी तुझी पहिलं ट्राय करतो. कमाल झालं. मी जेवू शकतो का? मी तू जेव कंटिन्यू कर, आपल्याला सेगमेंटच तो आहे. सो मला सांग संजित, लास्ट टाइम आपण भेटलो तेव्हा तू प्लेन पनीर खात होतास, आणि हे असं किती वेळा असं होतं की प्लेन काहीतरी खातोयस वीकमधनं? किती वेळा प्लेन जेवण जेवतो? मी ना दिवस पाहतो. सो मी मंडे, ट्यूजडे आणि थर्सडे आणि कधीतरी सॅटर्डे व्हेज खातो. बाकी माझं नॉनव्हेज असतं. पण प्लेन ॲज इन पनीर मला प्लेन वाटतं, कारण चिकन मी मॅरिनेट वगैरे करू शकतो, कसंही करू शकतो. बट व्हेज खाताना मला खूप एक असं कॉन्शियसनेस असतं की काय खाऊ, नक्की काय प्रोटीनमध्ये काय इन्क्लूड करू. सो पनीर मला मोस्टली ब्लँड होतं. पनीर ब्लँड असतं मोस्टली. आणि सॅलेड्स असले तर, पण मी ते सॉसेस घेऊन ठेवले आहेत माहिती, तर मग ते सगळे सॉसेस मी यूज करतो, तर मग टेस्टी होऊन जातं सगळं. हां, मग तसं ब्लँड. बट प्रॉब्लेम हा होतो ना की जर 1 इयर किंवा 2 इयर्स कन्सिस्टंटली डाएट केलं तर टेस्टच निघून जाते. मग काही हां, त्याचं ते झालं आहे. सो टेस्टच निघून जाते आणि काहीही खाल्लं तरी असं वाटतं की टेस्ट लागतच नाही आहे तोंडाला. सो तसं होतं. पण मी ट्राय करतो असं सगळं मस्त मस्त. तू आणलेली भाजी टेस्टी टेस्टी खायची. पण मला सांग संजित, तुला किती तू नॉनव्हेजच बनवतोस असं मी ऐकलं आहे. नॉनव्हेजमध्ये तुझी काय स्पेशालिटी आहे? हां हां प्लीज. मी ना रोल्स, सँडविचेस, मला हाफ फ्राय खूप आवडतं. खूप आवडतं मला हाफ फ्राय. सो हाफ फ्राय, आणि जास्त असं म्हणजे ग्रेव्ही वगैरे मी बनवत नाही, कारण चिकन कसं मला खूप आवडतं. सो मग ते खराब झालं तर ते नाही आवडतं. म्हणून मग मी ट्राय करतो की मला जे जमतं तेच मी केलं पाहिजे. पण मी शिकतोय, मी हळूहळू शिकतोय. मला ट्राय करायचं आहे खूप काही. तिकडनं काय शिकलास? रेसिपीज देवाणघेवाण सुरू असते? मी तिच्याकडनं टेस्टी जेवायला शिकलो आहे. कारण ती टेस्टी बनवून आणते, मग मी ते खातो. पण नाही, पण मी तिला बोललो जुईला की जुई प्लीज मला शिकव, कधीतरी तुला वेळ मिळाला, तू फ्री असशील तेव्हा प्लीज मला येऊन शिकव. मला खूप आवडेल शिकायला, आणि मला खूप आवडेल कारण मग स्वतःचा मील स्वतः बनवायला मिळेल. सो मजा येणार मला. तू ठाण्याचाच आहेस? मूळचा कुठला आहेस तू? मी बॉर्न अँड ब्रॉट अप वर्सोवा.
हो, मला आता शूटमुळे मग मी शिफ्ट झालो आहे, पण त्याच्या आधी वर्सोवालाच राहायचो मी. आणि माझी स्कूल वगैरे पण सगळी फोर बंगलोजमध्ये, म्हणजे तिथे अंधेरी, बेसिकली अंधेरी. सो अंधेरी इज माय बर्थ प्लेस. सी फूड इज मला मला स्क्विड्स खूप आवडतात, खूप आवडतात, प्रचंड आवडतात मला स्क्विड्स, फ्राईड स्क्विड्स. आणि बाकी सुरमई तर हां. बरं, आता मुंबईमध्ये जे कोण नवीन असेल किंवा कोणी एक्सप्लोअर केलं नसेल, तू मला काहीतरी तुझे टॉप लिस्टमधले टॉप प्लेसेस सांग फूडसाठी की इथे गेलंच पाहिजे. सो मला माहिती नाही की हे किती लोकांना म्हणजे पटेल, बट वर्सोवामध्ये एक जागा आहे लिपिंग विंडोज करून. वर्सोवा बॅकरोडकडे आहे ती जागा, गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. मला तिकडचा पिझ्झा खूप आवडतो, खूप चांगला मेन्यू आहे, हेल्दी मेन्यू आहे. सो मला ती जागा एक आवडते. आणि मी पिझ्झाचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे आत्ता नाही खाऊ शकत कारण आता जरासं डाएट करायचं, पण पिझ्झाचा मी खूप मोठा फॅन आहे. तर वूड फ्राईड पिझ्झा असतो तो मला खूप आवडतो. तर जोईज इज अ गुड स्पॉट. तुला माहिती आहे जोईज? तुला कुठचं जोईज माहिती आहे? हां, बटर चिकन पिझ्झा का टॉर्नॅडो हां. सो जोईज इज अ गुड स्पॉट. आणि स्वीट्स साठी ना मी रिसेंटली डिलिओर करून एक कॅफे, हां, तो इथे पण अवेलेबल आहे. त्याचे स्वीट्स खूप चांगले आहेत. पायनॅपल पेस्ट्री इज माय फेवरेट. गौतमला पटवायचं असेल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, त्याला तिकडे घेऊन जा किंवा त्यासाठी घेऊन या. सटल क्वेश्चन होता माझा. पण तू एखादा पदार्थ बनवलायस आणि खूप मेजर फसला आहे असा कुठला पदार्थ? की सगळेच पदार्थ फसतात. लकीली असं नाही आहे. मेजर फसला असं नाही सांगत मी, म्हणजे फसता काहीतरी चांगलं झालं, असं झालं. सो काय झालेलं, मी एक सँडविच बनवत होतो आणि मी सगळे सॉस मिक्स, माझी सवय आहे की चांगलं कसं लागणार, सो सगळे सॉस मिक्स करायचे. सगळं जेवढं आपल्याकडे आहे, हळद, तिखट, मसाला, सगळं ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, सगळं एकदम एकजीव करायचं, त्याचं मिश्रण एकजीव करायचं आणि त्याची पेस्ट बनवून हे करायचं. ते जेव्हा मी ते सँडविच बनवलं, सो ते खूप वाईट झालेलं. पण ते मी जेव्हा सॉसेस सगळे त्याला लावले तेव्हा चांगलं झालेलं. आता बट त्यात ऑब्वियसली चिकनच होतं, कारण मी नाही कुक करत आहे सध्या व्हेज. पण चिकन होता. सो मी त्यात खूप, म्हणजे चिकन सलामी, चिकन सॉसेजेस वगैरे सगळं टाकलेलं. पण पहिल्यांदा मी चिकन स्वतः मॅरिनेट करून कुक केलं होतं. सो मी त्यात ते लिंबू वगैरे सगळं टाकून, मला खूप भीती, हां, सगळं टाकून मी बनवलं होतं. तर मला तीच भीती होती की मी स्वतः बनवतोय तर ते चांगलं होईल का नाही. आणि मी जेव्हा ते फर्स्ट टेस्ट केलं फक्त चिकनचं, ते खूप घाण, म्हणजे खूप वाईट झालेलं ते एवढं. पण नंतर मग मी जेव्हा त्या सॉसेस बरोबर ब्रेडमध्ये टाकून खाल्लं, तारणहार आहेत, म्हणजे त्याचं सेव्हियर आहेत. हां, सॉसेसनी खरंच मला सेव्ह केलं आहे, नाहीतर नाहीच खाऊ शकत होतं ते चिकन. त्या दिवशीचं पनीर तू खाल्लंस ते नाही खाण्यासारखं नव्हतं ते. मी काय बोलू, शब्दच नव्हते माझ्याकडे की ती एवढं खोटं बोलत होती. तिचं असं झालं की पनीर बेसिकली आवडतं, सो मी कच्चं पनीर पण खाऊ शकते. सो हो, पण कच्चं पनीर चांगलंच लागतं, पण ते नव्हतं चांगलं. कारण त्यात पहिली गोष्ट, त्यात फक्त हळद होती आणि ते हळद वाटत होती. हो, हां, ते हळदीलाच आलेलं ते पनीर. सो ते पनीर मी खाल्लं आणि मला असं झालं की हे नाही खाल्लं पाहिजे कोणी. आणि मग मी तिला बोललो की थोडंसंच ट्राय कर, तू प्लीज थोडंसं ट्राय कर, कारण ते नाही झालं चांगलं. बट तिने ट्राय केलं आणि ती खोटं बोलली की तिला चांगलं आवडलं तिला. हो, बट मला नाही आवडलं, तू खरं बोलणार, कारण मला माहिती होतं. अच्छा, मी खाऊ शकत होती, म्हणजे बेरेबल होतं ते. हां, मग ठीक आहे. तुला डिरेक्टली बोलते यार, जे काय असेल ते. बट नाही संजित, आत्ता हे गौतम म्हणजे तुला पात्र मिळालं आहे ना, ते खरंच म्हणजे खूप गाजतं. तू गौतम, म्हणजे आपण खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे. किती भूमिका तू केल्या आहेस. मला असं वाटतं की साईड रोल्सपासून तू सुरुवात केली आहेस. म्हणजे तिथून आहे ना आपण स्वतःला ग्रूम करतो. आपण कॅमेरावर दिसायचं म्हटल्यावर खूप काही गोष्टी. आता तुला मोटिवेशन राज आहे, इथून तू डायटिंग सुरू केली आहेस ऑलरेडी. पण मला सांग की कोणत्या वेळी तू असं म्हणजे जिम लावलेलीस किंवा स्वतःवर लक्ष द्यायचं हे कोणत्या वर्षी ठरवलेलंस तू की आपल्याला या फील्डमध्ये जायचं, सो आपण खाणं वगैरे कंट्रोल? मला एक्झॅक्ट वर्ष नाही आठवत, पण लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या आधी म्हणजे
तू कधी आलीस माझ्या घरी तर तुला कळेल की माझ्याकडनं असं पूर्ण PC सेटअप वगैरे. सो मला गेम्स खेळायला खूप आवडतं. त्याच्या आधी खूप वाईट स्केड्यूल होतं आणि लॉकडाऊनमध्ये तर सगळेच आपण चिल करायला. लॉकडाऊनमध्ये तर काहीच नाही. सो लॉकडाऊनमध्ये ना रात्री लेट खाऊन सकाळी लेट उठून म्हणजे रात्री लेट झोपून सकाळी लेट उठून ना खूपच रुटीन एकदम शिफ्ट झाला होता. सो जेव्हा मी कॉलेज रिजॉईन झालं माझं लॉकडाऊननंतर, माझं फायनल इयर तेव्हा रिजॉईन झालं, तेव्हा मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की मला अटेन्शनच नाही मिळत आहे. सो मला ते हवं आहे. म्हणून मग मी जिम सुरू केली आणि जिमचं असं झालं की मला आधी इंटरेस्ट नव्हता. मग हळूहळू जेव्हा बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागले म्हणजे शेपमध्ये यायला लागली जेव्हा बॉडी, तेव्हा मग स्वतःलाच मला आवडायला लागलं की अरे छान दिसते काय. हां, कॉम्प्लिमेंट्स येतात. आणि मग जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मग अटेन्शन पण मिळायला लागली. मग त्याची सवयच झाली. मग आत्ता जेव्हा मी ब्रेकवर जातो, जेव्हा डाएट नाही करत ना, तेव्हा मला असं होतं की नाही 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 मला परत तेच हवं आहे. मला परत तीच फिजिक हवी आहे, परत तोच फिटनेस हवा आहे. सो मला असं वाटतं ते स्वतःला बघूनच एक मोटिवेशन येतं की हेच हवं आहे, हेच करायचं आहे. हां, सनई चौघड्याच्या निमित्ताने म्हणजे गौतमलाही खूप कॉम्प्लिमेंट्स येतात, इतकं प्रेम मिळतं आहे. काय प्रकारचे DMs येतात तुला की फिटनेसला घेऊन तुझ्याच एजच्या मुलांचे येतात का? आणि काय? म्हणजे एज असं नाहीच आहे. मला असं वाटतं की लहान मुलांपासून ते काकी किंवा आजींपर्यंत पण DMs येतात आणि मला ते खूप असं इंटरेस्टिंग वाटतं की प्रत्येक वयोगटातनं मला हे येत आहेत. आणि मला आसावरी आणि गौतम म्हणजे ही जोडी जी आहे, तर मी जसं गेल्या वेळी बोललेलो की ही कमेंट खूप येते की तुम्ही दोघं खऱ्या लाईफमध्ये एकत्र या. ही कमेंट येते आणि ही कमेंट ना मला अशी म्हणजे चांगली पण वाटते आणि वाईट पण नाही वाटत. म्हणजे अरे म्हणजे मला असं बोलायचं आहे, आता मी वाईट बोलू नाही शकत ना, मग जुई मला बोलली किंवा असं कसं होईल. सो पण नाही, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग कमेंट आहे कारण ह्यावर रिप्लायच नाही देऊ शकत. कारण ती अशी आहे की ठीक आहे, लोकांचं प्रेम आहे, ते लोकांचं प्रेम आहे, पण त्याला डिनाय नाही करू शकत आणि आमची फ्रेंडशिप खराब पण नाही करू शकत. सो ते कुठेतरी मध्ये आहे ती कमेंट. सो आम्ही ती अशी ॲप्रिशिएट करतो आणि तिथेच ठेवतो की थँक्यू म्हणतो. आणि हो, कामाबद्दल कमेंट येते की परफॉर्मन्स चांगला वाटतं आहे, परफॉर्मन्स रिअल वाटतो आहे, तर ते मला असं वाटते खूपच माझ्यासाठी खूपच मला ॲप्रिशिएटिंग आणि असं एकदम हार्ट वॉर्मिंग कमेंट आहे की परफॉर्मन्स. कारण एका ॲक्टरसाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते की त्याचा परफॉर्मन्स लोकांना खरा वाटतं आहे. लुक्सच्या आधी परफॉर्मन्स पोचला. हो, म्हणजे परफॉर्मन्स खरा वाटतं आहे हे विन आहे ॲक्टरसाठी. सो ते होतं आहे आणि मला ते खूप आवडतं आणि त्यासाठी लव यू गाईज, लव यू, थँक्यू सो मच. बरं मला सांग की कोणत्याही एका मुलीला जर डेटवर न्यायचं असेल तर संजित काय प्रेफर करेल, बाहेर नेणं की स्वतःच्या हाताने काही बनवून खाऊ घालणं? बाहेर नेणं. बाहेर नेणं मला खूप आवडतं. म्हणजे मला खूप आवडेल की मी कोणाला इन्व्हाइट करून त्यांना स्वतः कुक करून, पण त्याच्या आधी तेवढा विश्वास पाहिजे त्या व्यक्तीचा माझ्यावर. नाहीतर ती बोलेल की हे का करावं कोणी, जर नाहीच येत असेल तुम्हाला. नकार घेऊन घरी. हां, म्हणजे मी फार तर तिला लिंबू पाणी पाजू शकतो. त्याच्यावर जाऊ नाही शकत. सो इट्स बेटर की आम्ही बाहेर जाऊ, म्हणजे ते बेटर आहे. कारण एक चांगला स्पॉट डिसाईड करून बाहेर जाऊ, दॅट्स बेटर. आम्हाला टेस्ट बड्स पण खराब नाही होणार आणि मूड पण खराब नाही होणार. सो ते बेटर आहे की बाहेरच घेऊन जाऊ. बरं, आईच्या हातचा कोणता पदार्थ किंवा घरी एखादी व्यक्ती आपण असतो ना की बाहेर असतो आपण आणि ही गोष्ट खूप क्रिएव होते आणि ती बाहेर कुठेच ना खायची, घरीच खायची, अशी कोणता पदार्थ आहे आणि कोणच्या हातचा तो पदार्थ? माझी मम्मा, खूप लोकांना ही गोष्ट पटत नाही, म्हणजे पटत नाही अजून विश्वास नाही बसत की हे कसं पॉसिबल आहे. माझी मम्मा ना कॉर्नची भाजी खूप चांगली बनवते. कॉर्न तू कधी खाल्ली आहेस? तर ती नॉर्मल कॉर्न ना, मका. मका. सो मका ती काय करते, बॉईल करते आणि मग जसं आपण कांदा टमॅटोची पेस्ट वगैरे बनवतो तशीच मग त्यात मका घालून ती एक्झॅक्टली माहिती नाही मला ती कशी बनवते, पण ती खूप चांगली लागते. तर मला खूप दिवस खाल्ल्यानंतर ना मला जेव्हा क्रेविंग होते मी स्वतःच मम्माला सांगतो की अरे कॉर्न आणलं तर कॉर्नची भाजी बनवा. त्या दिवशी पण मी कोणाला तरी सांगितलं की कॉर्नची भाजी. माझा एक फ्रेंड पण आहे,
त्याला पण आधी असंच विश्वास नव्हता बसत की कॉर्नची भाजी कशी असते. नाही, बेबीकॉर्न पण नाही, इट्स प्रॉपर म्हणजे बॉईल केलेला मका. पण मला का कोण असं खूप चांगली लागते आणि खूप लोकांनी ती ट्राय पण नाही केली. सो आपण कधीतरी मी आणली तर नक्की ट्राय करू. बट ती खूप क्रेव करतो मी. म्हणजे जेव्हा पण कॉर्न येतो घरी तेव्हा माझं असं होतं की कॉर्नची भाजी बनली पाहिजे. आणि बस भाजी करा. तुमच्यासोबत राहून ना माझे जोक्स असं झालेत. पण ये संजित, आता तुमचा लंच ब्रेक मोस्टली सगळ्यांसोबत असतो आणि सगळी गँग त्या साईडला बसली आहे. मी थोडं त्याला बाजूला घेऊन आली आहे. सो मला सांग की जाता जाता अशा फिटनेस टिप्स खूप इझी आहेत ज्या तू फॉलो केल्यास आणि तुला असं वाटतं की तुझ्या फेलो मेट्सनी पण ते फॉलो केले पाहिजेत, की ज्यांनी जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे, हे ट्राय करा, माझं लाईफ सॉर्ट झालं, तुमचंही होईल, अशा टिप्स सांग. फिटनेससाठी वेळेत जेवणं, म्हणजे रात्री लेट जेवू नये. 8 फार तर 8च्या नंतर जेवूच नाही. जेवढं पॉसिबल होईल तेवढं हेल्दी खाऊ. फॅट फूड खाऊ नये, ठीक आहे. आणि तेच ऑब्व्हियसली गोष्ट आहे. आणि मील प्रेप्स फॉलो केले पाहिजेत. म्हणजे दर 2 तासांनी खाणं किंवा दर 3, म्हणजे जसंही तुम्ही ब्रेक्स जसे मील प्रेप्स करता 4, 5, 6 जसे, सर ते 2 तासांनी खाल्लेलं बरं. सो मील प्रेप्स फॉलो केले पाहिजेत. रात्रीचं लेट जेवू नये आणि झोप खूप महत्त्वाची. बाकी एक्सरसाइज तर सगळे करतातच फिटनेससाठी. सध्या फॉलो करते. हो, सध्या फॉलो करते. नाहीतर मी तसं नाही. नाहीतर आय एम अ नाईट पर्सन. मला रात्री जागायला खूप आवडतं. मला नाही दिवसा झोपायचं. हो, आणि मी जसं तुला बोललो, मला गेमिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. माझे सगळे फ्रेंड्स बाहेरगावी राहतात. सो त्यांचं नाईट स्केड्यूल, माझा डे स्केड्यूल तसं आहे. सो मला आणि तुला मी आता खरंच फ्री करते, कारण का फटफट खायचं आहे आणि सीनही द्यायचा आहे. फ्रेंडशिप डे स्पेशल सीन सुरू आहे यांचा आणि अपकमिंग एपिसोडमध्ये दिसणार आहे. सिग्नल आहे हा.